मुस्लिम समाजालाच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी पत्रकार परिषदेत केली। माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले। यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम समाजालाच सोलापूर शहर मध्याची उमेदवारी मिळावी अशी प्रामुख्याने मागणी बोलून दाखवली। पुढे बोलताना ते म्हणाले की मुस्लिम समाजात उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून मागणी होती। येणाऱ्या विधानसभेत मुस्लिम समाजाचा नेता मिळत नसेल तर धर्मगुरूंना उमेदवारी द्यावी। मुस्लिम समाजाला उमेदवारी नाही मिळाली तर आपण स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून उभारणार असल्याचंही यावेळी तौफिक शेख बोलताना म्हणाले। अद्यापर्यंत आली नाही आली। मी काय म्हणतो माहिती आहे का, काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नगरसेवक पदाधिकारी आमची मीटिंग झाली होती की मुस्लिम समाजाचे उमेदवाराला महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली तर कोण उभारायचे नाही, फक्त एक उमेदवार असला पाहिजे, ते पण मुस्लिम समाजाचा। तर ते वातावरण एकदम थंड आहे, शांत झालेलं आहे। त्यासाठी जे माझी वैयक्तिक राय अशी होती, म्हणजे पर्सनली माझी, कि हमारे एक उलमा आलिम को अगर हम एक मौका देंगे, वो अगर ठहरते रहेंगे तो उनके खिलाफ कोई नहीं जाने वाला। पूरा समाज, पूरी कौम और दूसरी समाज के लोग भी इंशाल्लाह उन्हें साथ देंगे, ऐसी मेरी राय है। तो कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना के पदाधिकारी नगर सेवकों ने यह बोला कि कांग्रेस पार्टी को हम 60-70 साल से साथ देते आए, जिता कर लाए, इसका बेनिफिट हमको क्या मिला? सिर्फ नगर सेवक, ग्राम पंचायत के सदस्य, ज़्यादा से ज़्यादा महापौर, स्टैंडिंग चेयरमैन, इसके अलावा मुस्लिम समाज को बड़ा पद नहीं मिला। ये खुला बोल रहा हूँ मैं आप लोगों को, सोलापुर शहर की बात कर रहा हूँ मैं आप लोगों को। सिर्फ मेरी राय ये है कि हमारे शहर मध्य में मुस्लिम आमदार चुनकर आना, हमारे लोग के मसले हल होना, सोलापुर शहर में, महाराष्ट्र राज्य में जातिवाद खत्म होना। और दूसरी अहम बात ये भी है, सेकुलर पार्टी हम जिसको बोलते हैं, मुस्लिम समाज के ऊपर अन्याय होता कोई पार्टी आवाज़ नहीं उठाती, ना ही रामगिरी बाबा के बारे में नहीं, नीतीश राणे के बारे में नहीं, या दूसरा जो गलत वक्तव्य करते हैं, जो सेकुलर पार्टी क्या बोलते हैं, हम सेकुलर पार्टी है, हमारे वोट डिवाइड नहीं होना, हिंदू भाई हमारे नाराज नहीं होना बोलकर हमारे आज की महाविकास आघाड़ी की सेकुलर पार्टी वाले किसके खिलाफ नहीं बोलते, उस बात से मैं नाराज हूँ। महाविकास आघाड़ी उम्मीदवार नहीं देंगी तो सबकी राय मशवरे से हम अपक्ष उम्मीदवार तैयार करेंगे इंशाल्लाह, नहीं दिए तो। कार्यकर्त्यांमध्ये देखील उमेदवारी देण्याबाबत एक वाक्यता झाली नाही। राष्ट्रीय पक्षाकडून मुस्लिम समाजाला सन्मानाची पदं मिळाली नाहीत। मुस्लिम समाजानं किती दिवस मतदानाचा फक्त अधिकार बजावायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभारलो तर मतदानात मुस्लिम समाजाचं विभाजन होईल। आपला विरोध कोणत्या पक्षाला नाहीये, पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी। जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या नेत्याला मतदार विधानसभेत जागा दाखवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला।